नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा मराठीचा पॅटचा पेपर जो 11 एप्रिल रोजी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, संकलित मूल्यमापन 2-2025-26 हा पेपर आहे। इयत्ता 7वी विषय मराठी 11 एप्रिलला हा तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा, यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव लिहायचे, इथं शाळेचे नाव लिहायचे, तुमचा हजेरी क्रमांक इथे टाकायचा आहे, दिनांक टाकायचा आहे आणि तालुका आणि जिल्हा इथं टाकायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच सांगतो हा व्हिडिओ खूप लंबा होणार आहे, यासाठी मी याला पण मागचा जो पेपर टाकलेला आहे मी 8वीचा याप्रमाणे पार्टमध्ये डिवायडेड करणार आहे। सो तुम्हाला व्यवस्थित सगळे पार्ट बघायचे। बघा, फर्स्ट क्रमांक तुम्ही बघू शकता, तोंडी चाचणी आहे। सूचनेनुसार कृती करा। खालील परिच्छेद वाचा। ठीक आहे। प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते। काहींचे अक्षर टपोरे, ओटोळे व बकलदार असते। अक्षरांचा एकसारखा असतो। दोन अक्षरांतले दोन शब्दांतले अंतर सारखे असते। अक्षरांचा आकार योग्य असतो। लेखनात स्वच्छता असते। टापटीपपणा जाणवतो। अशा लेखनाला अक्षरांचा एक सौंदर्य प्राप्त झालेले असते। तर काहींचे अक्षर खूप गिचमीड असते। आपले लेखन जेवढे स्वच्छ, सुंदर, वळणदार पाहिजे, देणगी मिळवण्यासाठी अपाहर मेहनत द्यावी लागते। सुंदर अक्षर काढण्यासाठी कोशिशीस प्रयत्न करावे लागतात। न थकता न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांचा योग्य वळण मिळते। हा झाला तुमचा पॅरेग्राफ। आता या पॅरेग्राफवर तुम्हाला प्रश्न विचारला जातील। पहिला प्रश्न दिला आहे, दिलेल्या परिच्छेदानुसार आधारित प्रश्नांची उत्तर लिहा। पहिला प्रश्न आहे, परिच्छेदामध्ये लेखकाने कशाच्या संदर्भात विचार व्यक्त केला आहे? कशा संदर्भात विचार व्यक्त आहे याचं उत्तर आहे, या परिच्छेदात लेखकाने सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व आणि ते कसे सुधारता येईल याबद्दल विचार व्यक्त केलेला आहे। बघा, चला आता यावरती दुसरा प्रश्न कोणता आला आहे बघू। यावर दुसरा प्रश्न आलेला आहे 2, आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढे शुद्ध आणि बिनचुकी असावे। लेखकाच्या या विचाराशी तू सहमत आहेत का ते सांगा। ठीक आहे, हे लिहायचे तुम्हाला। हो, उत्तर आहे हो, मी लेखकाच्या विचाराशी सहमत आहे, कारण स्वच्छ व सुंदर व वळणदार लेखन केल्याने लेखन स्पष्ट दिसते आणि वाचायलाही सोपे होते। ठीक आहे, हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो। तर आता प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे तुम्हाला वेगवेगळ्या पार्टमध्ये प्रश्न बघायला मिळणार आहे। व्हिडिओ एका याच्यात काढल्यानंतर खूप लंबा होतो, सो तुम्हाला एक एक प्रश्न बघायचा आहे। पूर्ण सिरीज बघा, जशी 8वीची सिरीज बघितली। चला, आजसाठी इथेच थांबूया आपण, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।